चुरा गहाण टाकल्यानंतर नांगराला स्वतः शेतकरी किंवा त्या शेतकऱ्याची पत्नी ती जुंपून घेऊन शेत नांगरते। आणि 2 दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये त्या पलीकडच्या भागात नांदेड वगैरे परिसरात अवकाळीचा फटका बसला ना। मग अशोकरावांनी शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं का मोदीच्या दारामध्ये जायला पाहिजे होतं? कुठे जायला पाहिजे होतं? बांधावर जायला पाहिजे होतं ना, बांधावर जायला पाहिजे होतं। पण हे गेले मोदींच्या दारात। बरं, मी जे काही टीव्हीवरती आता येताना बघत होतो त्यांनी असं सांगितलंय, कारण मी पूर्ण प्रेस कॉन्फरन्स ऐकले नाही आणि ऐकण्याच्या लायकीची पण नव्हती। खाली ते स्क्रोल चालतात ना, ते वाक्य येत होतं की मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही ऐकतो मोदीजी फक्त 3च तास झोपतात। 3 तासामध्ये त्यांना स्वप्न पडतात कधी? आणि पडलेली स्वप्न तुम्हाला कळतात कशी? झोपतात ते। आणि स्वप्न हे म्हणजे ज्याचं स्वप्न आहे ते त्यांनी पूर्ण करायला पाहिजे। ज्याला स्वप्न पडतं तो पूर्ण करणार नाही, तर त्यांची स्वप्न तुमच्या स्वप्नात कशी येतात? पण हे सगळे जण, कारण आज प्रेस कॉन्फरन्स म्हणजे हर्षवर्धन पाटील पण होते तिथले, त्या इंदापूरचे। त्यांचं 1-2 वर्षापूर्वीची एक कार्यक्रमातलं भाष्य आहे की मी भाजपात आलो, आता ईडी बीडी काय नाही बघा, मस्त झोप लागते। आता आहे ना स्वप्न पडायला लागली। आता माझा विचार आहे की अशोकरावांना कधी फोन केला तो विचारा, अशोकराव जागेत की झोपलात? कारण झोप उडाली होती यांची मध्ये। आता झोपण्यासाठी भाजपामध्ये गेलेले। तर ही अशी जी काही लोक आहेत। आणि मुद्दा काय येतो की स्वप्न कोण बघताय? मोदीजी गेले 10 वर्ष स्वप्न बघतायत। आणि मोदींचं स्वप्न 10 वर्ष झाली तरी अजून पूर्ण होत नाही। मग मोदीजींना सुद्धा मला विचारायचं आहे की का हो, तुमचं स्वप्न पूर्ण करायला भारतीय जनता पक्ष पुरेसा नाही का? भारतीय जनता पक्षाची ताकद नाही का की तुमचं स्वप्न पूर्ण करावं? म्हणून तुम्ही दुसऱ्यांचे पक्ष फोडतायत का? की अरे आमच्या नेत्याला स्वप्न पडतायत, आम्ही नालायक लोक आहोत, तू ये म्हणजे स्वप्न पूर्ण येईल। हे असं यांचा नाकर्तेपणा चाललेला आहे। अरे तुमचा नेता स्वप्न बघतोय, पण माझ्या शेतकऱ्याची झोप उडाले, तो झोपू शकत नाही, स्वप्न तर दूरच राहिलं। त्याच्या दारावरती सावकार येतो, बँका येतात, जप्तीची नोटीस लावतात, त्याची झोप उडालेली आहे, तो आत्महत्या करतोय। त्याचं घर कोण सांभाळणार? नुसतं तुमच्या नेत्याची स्वप्नपूर्ती करायची म्हणून तुम्ही, एक तर तुमच्यात लायकी नाही, भाजपमध्ये लायकी नाही, कर्तृत्व नाही, म्हणून तुम्हाला दुसऱ्याचे पक्ष फोडावे लागतात। माझी शिवसेना तुम्ही फोडलीत, पक्ष चोरलात, पक्ष फोडलात, राष्ट्रवादी फोडली, आता अशोकरावांना फोडले, नितीश कुमारला फोडला। तिकडे ते जयंत चौधरी म्हणजे चरण सिंग आपले पंतप्रधान होते, त्यांना भारतरत्न दिलं। त्याच्यानंतर स्वामीनाथन, ज्यांनी हरित क्रांतीचे जनक, स्वामीनाथन आयोग जो होता त्याचा अहवाल, त्याची शिफारशी हे लागू नाही करत, पण स्वामीनाथन